नमस्कार शेतकरी मित्र हो, आपण आता आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहोत लंपी आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाय. म्हणजे हा आजार कशामुळे पसरतो, याचे कारणे काय काय आहे आणि याचे लक्षणे सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात आले तर तुम्ही आपल्या जनावरांना निश्चितच वेळीच उपचार करू शकता. आणि मित्रांनो, त्यावर आपण उपायही काय करणार त्याविषयी आपण या भागामध्ये आपण सविस्तर पाहूया. मित्र हो, लंपी स्किन डिजीज हा आजार गाई म्हशीमध्ये आढळतो. हा प्रामुख्याने कॉम्प्रिपॉक्स व्हायरसमुळे पसरतो. हा आजार डास, माशी, गोचीड, रक्त शोषणाऱ्या कीटकामुळे पसरतो. तर मित्रांनो, याची आता लक्षणे काय आपण जाणून घेणार आहे, याचे कारण जाणून घेणार आहे. पहिले कारण, चावणाऱ्या माशा, डास, गोचीड याद्वारे याचा प्रसार होतो. व्हायरल संसर्ग होऊन जनावरांच्या नाकातून घाण वगैरे येणे, त्याच्यामध्ये जनावरा टेम्परेचर जास्त असणे, संक्रमित जनावरांशी संपर्क झाल्यास त्याचा प्रसार होतो आणि दूषित पाणी, चारा आणि साधनसामुग्री स्वच्छता वगैरे न ठेवणे यामुळे त्याचा प्रसार होतो. पण मुख्यतः मित्रांनो, चावणाऱ्या माशा, डास, गोचीड याद्वारे याचा प्रसार होतो. आणि मित्रांनो, हे जे डास माशा असतात तर याच्या विषाणूची देवाणघेवाण जवळपास 2-2, 3-3 किलोमीटर एका दिवसामध्ये ते करू शकतात. या जनावर बसून त्या दुसऱ्या जनावरावर ते बसू शकतात. तर याच्यामध्ये आपण लक्षणे पाहूया मित्रांनो. आता जनावरांना ताप हा 104 ते 106 फॅरनहाइट पर्यंत राहत असतो. अंगावर गाठीसारखे उठाव, लसिका ग्रंथी सुजणे, चारा पाणी कमी खाणे, काही जनावर चारा सोडून त्याचा चारा खात नाही, डोळे, नाक व तोंडातून पाणी येणे व नाकातूनही स्राव येत राहणे, दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणे, अशक्तपणा व हालचाल कमी होणे याची सुद्धा हे मुख्य लक्षणे आहे. तसेच त्वचेवर जखमा व खरूस तयार होणे किंवा कोणत्याही एका पायाला सूज येणे, ही अशी लक्षणे यामध्ये आढळतात. मित्रांनो, आपण आता बघूया उपाय याच्यावर काय करायचा. तर याच्यासाठी एक प्रतिबंध म्हणून उपाय सांगतो मी तुम्हाला की लसीकरण. लंपी आजारासाठी विशेष लस उपलब्ध नाहीये, पण आपण गोट पॉक्स किंवा अजूनही लस उपलब्ध आहे, ती आपण देऊ शकतो. वेळेत लसीकरण करणे हे फार महत्त्वाचे असं आहे. तसेच जनावरांना गोचीड, गोमाशा व डास चावणार नाही त्यासाठी आपण आयुर्मॅक्टिनचा वापर करू शकतो. जनावरांना डास, माशी, गोचीड यापासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची आपण फवारणी सुद्धा करू शकतो. संक्रमित जनावर वेगळे ठेवणे हे यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच गोठा स्वच्छ व हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवणे. आता यावर उपचार. हा व्हायरल आजार असल्याने थेट औषध नाही, पण लक्षणानुसार उपचार करावे लागतात. ताप कमी करण्यासाठी औषधी अँटीबायोटिक्स आपण देऊ शकतो. दुय्यम जंतू संसर्ग टाळण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर करू शकतो. जखमा स्वच्छ करून आयोडीन, पोटॅशियम परमॅंगनेटना त्याच्या जखमा धुवून स्वच्छ करू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या बाजारामध्ये स्प्रे सुद्धा उपलब्ध आहे, ते आपण त्याचा सुद्धा अँटीसेप्टिक म्हणून वापर करू शकतो. जनावराला पौष्टिक आहार व मल्टीव्हिटॅमिन्स व मिनरल मिक्सचर देणे, यामुळे जनावरांची इम्युनिटी वाढून हा आजार शक्यतो होणार नाही. आणि पाणी पुरेसे मिळेल याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जनावरांना स्वच्छ व मुबलक पाणी देणे हे या आजारासाठी खूप महत्त्वाचं आहे. लंपी हा आजार पटकन पसरतो, म्हणून लसीकरण, गोठ्याची स्वच्छता प्लस कीटक नियंत्रण हे फार महत्त्वाचं यामध्ये आहे. मित्रांनो, अशाच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी तसेच दुग्ध व्यवसायाविषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.